गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा सकाळचे 6:30 झाले आणि पाऊस पडतोय. व्ह्यू बघा तुम्ही, दूर दूरपर्यंत काय दिसत नाही आहे. गौरांगला आत्ताच सोडून आली, खाली व्हॅन होती. फुल पाऊस लागला आता. पूर्ण पावसाचं क्लायमेट झालेलं आहे. नशीब पावसाळा चालू झाला आहे. सकाळचे आपली गडबड चालूच असते. शाळा आहे ते आत्ताच गौरांग गेलं आहे, डबा वगैरे गेला त्याचा. म्हटलं पाऊस बघूया जरा. आता पावसाच्या ह्याच्यामुळे काही दिसतच नाही आहे. आता पाऊस म्हटला तर चहा तर आलाच आहे. आपला चहा उकळतो आहे आणि त्या मिस्टरांसाठी मटर पनीरची भाजी बनवलेली आहे. भाजी बनवून झालेली आहे. ते पोळी खात नाही, त्यामुळे त्यांना नाचणीची भाकरी लागते. तिथे नाचणीची भाकरी आपली तयार आहे. भाजी पोळी तर झाली. आता टिफिन भरूया. आता भाजी टाकते मी त्यांच्या टिफिनमध्ये. मिस्टरांना जास्त भाजी नाही आवडत, थोडी भाजी, पण दुपारी गौरांग जेव्हा राहणार म्हणून गौरांगसाठी थोडीशी करून ठेवली आहे. त्या ठिकाणी मी टिफिन भरला आहे, भाजी टाकली आहे, भाजी थंड व्हायला ठेवली आहे. आता भाकरी थंड झाली आहे, भाकरी पण भरली आहे डब्यामध्ये. हवा बंद केला. तोंडी लावा थोडी अद्रकभुजी अशा प्रकारे टिफिन केलं आहे बंद. आणि आपला चहा उकळला आहे का बघूया. त्यात टाकलं आहे दूध. आता चहा उकळून झाला आहे. ते चहा उकळून झालं बघूया. आता आमच्या बाल्कनीमध्ये कोणती कोणती झाडं आहेत ती. खिडकी उघडली. ही माझी हॉलची बाल्कनी आहे. हॉलच्या बाल्कनीमध्येच लावली आहेत आम्ही झाडं, बाकी जास्त नाही लावली आहे. तर हे पहिलं झाड आहे, हे गुलाबाचं आहे. बघा छोटेसे गुलाबाचे झाड आहे. थोडं नवीन नवीन पानं आली आहे त्याला आता. इथे बाजूला आहे जास्वंद, लाल जास्वंद आहे. त्याच्यानंतर मनी प्लांट आहे. हे गोकर्ण आहे. याला फुलं येऊन गेली पहिले. हे पार पूर्ण वरपर्यंत वाढलेलं. आता अजून एक वाढलेलं आहे, मी कट केलेलं आहे. आता परत एकदा वाढलं आहे ते. अशी लाईनी छान फुलं येतात. आणि पुढे असंच नॉर्मल. आणि हा मोगरा आहे. मोगऱ्याला मागच्या महिन्यात खूप फुलं आलेली. आता थोडीशी पानं गळाली आहे त्याची. आता नवीन पालवी फुटली आहे त्याला. आता आमचे जीत फुटलेलं आहे. जीतसाठी दूध बनवते आता, हॉर्लिक्स टाकून. हे घे जीत. गुड मॉर्निंग जीत. गुड मॉर्निंग. हा, जिथलं दूध देऊन झालेलं आहे. सकाळी गौरांग गेला, मग हे गेले. सकाळी एवढा पाऊस होता, धोका गेले तेव्हा. आणि आता क्लायमेट बघ पूर्ण थांबलं. पावसाचे दिवस आहे, येणार जाणार पाऊस. मला ट्रेन दिसते का बघा. ट्रेन ॲक्च्युली ट्रेन मीन्स मालगाडी येते, चालली आहे बघा. एकदम शेवटपर्यंत दिसतंय बघा डोंगर. मस्त क्लायमेट आहे आज. हा आता पावसाळ्यात ऊन नाही पडणार, क्लायमेट दिसेल छान, पण जास्त पाऊस पण नको वाटतो. जिथचं दूध पिऊन झाल्यावर जिथला स्कूलला सोडायचं आहे, त्याच्यासाठी आता आपण नाश्ता बनवूया. 2 ऑप्शन आहे जिथकडे. एक ब्रेड सँडविच आहे आणि एक
बटाट्याची भाजी बनवून ठेवली, त्याचा पराठा, आलूचा पराठा, बटाट्याचा पराठा, काही म्हणा. तर एक तर तो काय टिफिनला नेतो आणि काय घरी खातो बघूया. हे 2 काका दिसतात तुम्हाला, हे आमच्या बिल्डिंगमधले काका आहे. राऊंड मारायला चालले असतील दोघं पण. सकाळ सकाळी व्ह्यू भारी असतो. आता मी जीतसाठी करते बटाट्याचा पराठा. एक बटाट्याचा आणि एक कसला जीत? चीज. हे फिलिंग आहे. बटाट्याची भाजी टाकली त्याच्यामध्ये. बटाट्याचा पराठा सगळ्यांनाच आवडतो, सगळ्याच बनवतात. रोज रोज नाश्त्याला काय बनवायचा हा मला प्रश्न असतो. त्यामुळे पराठा बेस्ट ऑप्शन असतो. त्याच्यामध्ये कुठली पण भाजी झालं तुम्ही मुलांना खायला द्या. हेल्दी पण असतं, भाज्या पण जातात पोटामध्ये. तुम्ही त्याला तेल लावा, तूप लावा, काही लावा. मी तूप लावते. आई गरमागरम पराठा तयार आहे. छान शेकून घ्यायचं त्याला. प्लेटमध्ये काढून घ्या. देऊया जीतला. हे घे जीत. महाराज खायचं काम करा. गरम गरम टोस्ट सँडविच टिफिनसाठी. जीत फायनली स्कूलला. हे कांदा भजीचं पीठ आहे. मी मळून ठेवलेलं होतं, पीठ भिजवून ठेवलेलं होतं. आता पाऊस म्हटल्यावर भजी तर पाहिजेच. तर बनवूया गरमागरम भजी. तेल ठेवलं आहे मी तापत. एक साईडला भाकरी होते. त्याच्यात भजी टाकूया कांद्याची. कांद्याच्या भजीला खेकडा भजी पण म्हणतात, माहिती आहे का तुम्हाला? खेकड्यासारखे असतात ती. त्याला काही शेप नसतो त्याचा विशिष्ट असा. हो देऊया. गरमागरम कांदा भजी तयार. कांदा भजी आणि पाऊस. ब्लॉगची सुरुवात सकाळी इथूनच केली होती आणि आता एंड पण मी इथूनच करते. भेटूच्या उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.